सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना प्रियजन हो. हा सुंदरसा समय परात्पर परमेश्वराने स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा एकुलता एक महान असा प्रियपुत्र परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा जे आमचे पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराने हा समय मला आणि तुम्हाला दिलेला आहे, त्याची स्तुती त्याचा गौरव त्याची महिमा करण्यासाठी. तर प्रियजनांनो, आपण मागे नाही जाणार, तर आपण पुढे जाऊया. प्रियजनांनो, त्याचं सुंदरसं वचन मला आज तुमच्यासाठी आणलेलं आहे. त्याच्या महानशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी मला मार्गदर्शन केलं की हे वचन मी तुम्हाला सांगावे आजच्यासाठी. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं मार्गदर्शन आहे की दावीद हा छोटासा दावीद सर्वांना खूप आवडतो. लहानपणी आम्ही संडे स्कूलमध्ये पासून त्याचं नाव ऐकतो की छोटा दावीदाने काय केलं, सगळेजण आन्सर देतील. गोलियतला त्यांनी वध केले. प्रियजनांनो, किती तो छोटा होता, किती तो अल्पवयी होता, छोटासा तरुण. आणि पवित्र शास्त्रात लिहिलं आहे की तो अल्पवयी होता आणि त्याचा रंग देखील म्हटलेला आहे. प्रियजनांनो, तो तांबूस रंगाचा व सुकुमार होता. अल्पवयी म्हणजे छोटा वयाचा, एकदम तरुण टीनेजर म्हणतो आपण, टीनेजर इंग्लिशमध्ये. छोटा अल्पवयी म्हणजे 14-15 वर्षाचा असेल, एकदम तरुण छोटा अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. सुकुमार म्हणजे चांगला मुलगा आहे ना, सुकुमार. बघा प्रियजनांनो, हा छोटासा दावीद, त्याचं मी आज का सांगते तुम्हाला, ते आपल्या जीवनात आपल्याला कशा रीतीनं त्याची लागू आपण त्या दाविदाने जे रहस्य परमेश्वराचे जाणले, ते रहस्य आपल्याला आज जाणायचं आहे. ॲज अ ट्रू ख्रिश्चन, जेव्हा आपण प्रभू येशू मसीहला आपण स्वीकारतो, त्याच्या पवित्र पवित्र बलिदानावर आपण विश्वास ठेवतो, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने तो आपल्याला धुवून शुद्ध करतो, तेव्हा आपण त्याचे लेकरं होतो. आणि तेव्हा तो आपल्याला शिक्का मारतो की तू माझा लेकरू आहे, तू माझी मुलगी आहे, तू माझा मुलगा आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तो आहे. असं कोणी नाही म्हणू की तो खूप विश्वासू ख्रिस्ती आहे, तो कमी विश्वासू ख्रिस्ती आहे. नाही प्रियजनांनो, एकदा तुम्ही परमेश्वराला, जिवंत देवाला, प्रभू येशू मसीहला स्वीकारले, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने त्यांनी आपल्याला धुवून काढले, तो परमेश्वर तुम्हाला मला त्याचा लेकरू त्यांनी बनवलेला शिक्का मारून, तर आपल्याला काही म्हणायचा अधिकार नाही की तो खरा विश्वासू नाही, तो कमी विश्वासू आहे. नाही प्रियजन, असं नाही म्हणायचं आपल्याला. तर आपल्याला तो देवाचा लेकरू आहे. आज मला परमेश्वराने हा आशीर्वाद दिला, तर परमेश्वर त्यालाही तो आशीर्वाद दे. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करायची, देवा तू मला हे दिलं, त्याला पण तुझी इच्छा असेल त्यालाही तो आशीर्वाद दे, त्यालाही हा आशीर्वाद दे, त्यालाही हा आनंद दे. आजच्या डेटमध्ये खरी ख्रिस्ती विश्वासू म्हणून आपल्याला आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते आपल्याला दूर करायची आहे आणि प्रभू येशूच्या पूर्णत्वामध्ये आपल्याला पूर्ण व्हायचंय. हे माझ्याकडून तुमच्याकडून नाही होणार प्रियजनांनो. त्याचा दिलेला महान असा पवित्र आत्मा, जो महान असा कैवारीचा आत्मा आहे, तो मला आणि जे तुम्हाला दिलेला आहे, तो आपल्याला गाईड करतो, तो आपल्याला लीड करतो. लीड म्हणजे लीडर, गाईड करतो म्हणजे मार्गदर्शन करतो. लीडर असतो ना, तो मार्ग दाखवतो. तसा आपल्याला गाईड करण्यासाठी, आपल्याला लीड करण्यासाठी आपला लीडर, त्याचा महान असा पवित्र आत्मा आपल्या परमेश्वराने दिलेला आहे. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी एकटे नाही आहे, तुम्ही आणि मी एकटे नाही आहेत. तुम्ही आणि मी असेच अनाथ पोरके असेच टाकून नाही गेला परमेश्वर आपल्याला. तर ते त्याचा महान असा कैवारीचा आत्मा, त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो सहाय्यक आहे आपल्याला, जो मदत करतो, जो आपल्याला लीड करतो, जो आपल्याला गाईड करतो, तो माझ्या संगत्यान तुमच्या सोबत आहे. आणि तो कवर सोबत आहे. असं करा, नाकावर बोट ठेवा, असं आपला बोट घ्या आणि नाकावर ठेवा.
आपल्या श्वासाच्या अंतापर्यंत सदोदित प्रभु यीशु मसीह आपल्या संगती आहे. त्याचं वचन आहे, क्योंकि वचन लिखा है, आणि त्याचं वचन हे खरं आहे. कारण आमचा परमेश्वर हा खरा जिवंत देव आहे, खरा जिवंत देव आहे. हो प्रियजनांनो, जर तुम्ही थोडंसं मागे आपल्या जुन्या करारात दाविदाचा काय गुण होतो प्रियजनांनो, का परमेश्वराने दावीद राजाच्या कुळात जन्म घेतला है ना. त्याने दुसऱ्यांच्या कुळात जन्म नाही घेतला, तर दाविदाला का पसंत केलं परमेश्वर. दाविदाला का म्हणतो हा माझा दावीद आहे, हा किती चांगला आहे ना. दाविदाला म्हणतो परमेश्वर, दुसऱ्या राजाला पाहतो हा दाविदासारखा नाहीये, हा दाविदासारखा नाहीये. माझा दावीद कसा आहे ना, माझा दावीद कसा आहे. का परमेश्वर म्हणतो असा. प्रियजनांनो, आपले आपले लेकर असतात, आपण म्हणतो हा हा लेकर, अरे हा तसा नाहीये. का असं म्हणतो प्रियजनांनो आपण, ते आपण आता बघूया. दाविदाचा हा असा छोटा अल्पवयी तांबूस रंगाचा, म्हणजे काळा सावळा रंगाचा दावीद, आणि तो सुकुमार होता, चांगला लेकरू होता. तो काय काम करायचं प्रियजनांनो, मेंढर सांभाळायचा रानात भर जंगलामध्ये. पहिल्याचे जंगल कसे होते त्यावेळेस, काही सरकारांनी काय पाबंदी नव्हती केली की हा जानवर इथंच राहील, आणि ह्या जानवराला जसं बांधून ठेवतात तसं काही नव्हतं त्यावेळेस. सर्व खुखार जे जंगली जानवर ते असेच फिरायचे जंगलात. मग अस्वल आला, अस्वलाने त्याचं मेंढराला झडप टाकली. त्या अस्वलाच्या तोंड फाडून त्या अस्वलाला त्याने आपला मेंढरू काढला. मग दुसऱ्यांदा सिंह आला. जंगल किंग लॉयन आला. आणि तिने देखील त्याचा बच्चा मेंढरू तोंडामध्ये घेतला खाण्यासाठी. तिने त्याच्या जावड्याला पण फाडलं आणि त्या सिंहाला ठार केले. प्रियजनांनो, का असं केलं त्यांनी, कोणाच्या शक्तीने केलं प्रियजनांनो. छोटासा लहान मुलगा, तो का घाबरत नव्हता प्रियजनांनो, तो का असा हिम्मतवाला होता है ना. तो का होता असा प्रियजनांनो, कारण त्यांनी जिवंत देवाला त्यांनी ओळखले, जो महान असा इस्रायलाचा प्रभू, महान असा इस्रायलाचा परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला त्यांनी ओळखले की आज मी यहोवाच्या नावाने, या खुकार जरी तो आहे, मी जरी लहान लेकरू आहे, तरी मी यहोवाच्या नावाने, माझ्या इस्रायलाच्या जिवंत देवाच्या नावाने मी याला ठार करणार आणि माझ्या मेंढरूला मी वाचवणार. प्रियजनांनो, असा त्याच्यामध्ये विश्वास. आणि त्याच्यामध्ये बघा, जेव्हा शाऊलकडे त्याला नेतात की हा मुलगा बघा काय म्हणतो, हा दावीद काय म्हणतो, कारण सगळी सेना इस्रायलाची थरथर कापा लागली गोलियतला. आता काय खरं नाही आमचं, आता आम्ही हा पलेस्टाईनी जो आहे राजा गोलियत, हा आम्हाला संपून टाकेल, आता आम्ही वाचणार नाही. आणि दाविदाचे जे भाऊ होते मोठे मोठे, ते पण बलाढ्य होते, ते सगळेजण घाबरायला लागले. शाऊल जो राजा होता, पहिला राजा शाऊल होता प्रियजनांनो, इस्रायलाचा राजा पहिला शाऊल, तो देखील घाबरायला लागला. अरे बापरे, आता काय होणार. त्याच्याकडे जाऊन दाविदाला त्याच्याकडे पाठवतात शाऊल राजाकडे की हा बघा काय म्हणतो मुलगा, हा छोटासा मुलगा. तो दावीद म्हणतो मी असं केलेलं आहे की मी जंगलात माझे मेंढर राखत असताना मी अस्वलाला ठार केले, मी सिंहाला ठार केले, तर हा कोण आहे तो बेसुंती पलेस्टीन, त्या गोलियथाला मी माझ्या जिवंत देवाच्या नावाने ठार करीन. तो पलेस्टी काय आहे म्हणतो, तो पलेस्टी काय आहे, माझा जिवंत परमेश्वर यहोवा त्याला माझ्यासाठी ठार करेल, मी त्याच्या नावाने जाणार. बघा त्याचा विश्वास केवढा, तो लहान आणि त्याचा विश्वास केवढा. त्याने किती गहऱ्या रीतीनं परमेश्वराला ओळखले. प्रियजनांनो, परमेश्वराच्या सामर्थ्याला त्यांनी ओळखले, परमेश्वराला त्यांनी ओळखले की माझा परमेश्वर माझ्या संगती आहे, मी भिणार नाही, मी घाबरणार नाही, तर मी हिंमत धरणार
माझ्या या संकटामध्ये माझ्या देशात माझ्या इस्रायली लोकांना तो कोण म्हणणारा, माझ्या जिवंत देवाच्या लेकरांना तो म्हणणारा कोण आहे, त्याला मी ठार करणार. माझ्या जिवंत परमेश्वराच्या, यहोवा परमेश्वराच्या नावाने त्याला मी ठार करणार. बघा, आणि शाऊलाकडे तो जातो तेव्हा तो काय म्हणतो, मी दास आहे म्हणतो, मी देवाचा दास आहे, मी दास आहे म्हणतो. सुंदर म्हटलेलं आहे. आपला दास म्हणजे दाविदाला सुद्धा तो मान देते, ॲज अ म्हणजे राजा येतो तर त्याला सुद्धा मान. आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. बघा, आपला दास त्याच्याशी जाऊन लढेल. बघा, तो मग सगळं सांगतो की मी असं असं केलंय, अस्वलला मारलं, सिंहाला मारलं आणि माझ्या कोकरूला वाचवले. आणि तेव्हा जेव्हा तो निघतो तेव्हा दावीद आणखी त्याला काय म्हणतो, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला या पलिष्ट्याच्या हातून सोडवेल. आणि तेव्हा शाऊल राजा काय म्हणतो बघा, जा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. प्रियजनांनो, आणि मग दावीद राजा काय करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो पलिष्टीकडे जातो आणि तो पलिष्टी तुला बघून बोलत त्याला बघून खूप त्याला आश्चर्य वाटते की हे काय, हे कोण आलं आहे माझ्याकडे लढायला, माझ्या संगती या इस्रायल लोकांनी कोणाला पाठवले लढायला. बघा, मी काय कुत्रा आहे, तो म्हणतो मी काय कुत्रा आहे. तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्याकडे आला आहेस. हे बघा प्रियजनांनो, त्या पलिष्ट्याने आपल्या देवाचे नाव घेऊन दाविदाला शिव्या शाप दिले. तो जो दावीद जिवंत देवाचा लेकरू, त्याला तो शिव्या शाप द्यायला लागला. पलिष्टी गोल्यात शिव्या शाप देऊ लागला. आणि तेव्हा बघा काय करतो दावीद राजा, काय म्हणतो, तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सेनाच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईल. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. बघा प्रियजनांनो, आणि हे कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. मी तुम्हाला आमच्या हाती देईल. आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होत असे नाही. तलवार आणि भाल्याने विजयी होतो असं नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. बघा काय केलं त्याने, आणि बटव्यातून हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि तो गरगर फिरून पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. बघा, किती मिनिटात परमेश्वराने त्याला जमीनदोस्त केले, एकाच मिनिटात. तो गोळा त्यांनी परमेश्वराच्या नावाने गरगर करून फिरवला आणि तो बरोबर भेजत गेला त्याचा, आणि तो फिनिश. असा महान परमेश्वर जो दाविदा संगती होता, तो आज तुमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. आपल्या जीवनात असे गोलियत येणार, असे संकट गोलियताप्रमाणे येणार, परंतु आज आपल्याला काय करायचे आहे, घाबरायचे, सुसाईड करायचे. खूप मुलं काय करतात, खूप मुलं परमेश्वराला जाणून देखील ते परमेश्वरा विरुद्ध कार्य करतात. ते म्हणजे कोणते,
आत्महत्या करणे. प्रियजनांनो, आत्महत्या ही काय? परमेश्वराविरुद्ध बंड आहे हा प्रियजनांनो. कारण हा आत्मा कोणाचा आहे? हा आत्मा परमेश्वराचा आहे. हा श्वास, जीवनाचा श्वास परमेश्वराचा आहे. त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो केवळ ठेवासाठी दिलाय. तो जा विचार तो कुठे आहे? माझं दिलेलं तुला कुठं आहे? हे त्याची वस्तू आहे. त्याला आपल्याला पुन्हा द्यायची आहे प्रियजनांनो. हा श्वास जीवनाचा, हे हृदयांतकरण जीवात्मा, आणि हा संपूर्ण शरीर त्याचं आहे. हे शरीर त्याचं मंदिर आहे प्रियजनांनो. आणि जे याला हात लावेल त्याला परमेश्वर सोडणार नाही, असं वचन लिखा आहे प्रियजनांनो. आणि जे पवित्र 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 शास्त्राच्या अनुसार वचनावर विश्वास ठेवतात त्याला परमेश्वर उंच करतो. देवाला त्याने उंच केले, दाविदाने देवाला उंच केले प्रियजनांनो. तर परमेश्वराने दाविदाला राजा केले ना, राजा बनवला. दाविदाचा जे राज्य होतं ते खूप सारं दाविदाच्या याच्यामध्ये शांती, भरभराट, आनंद होता. कारण दावीद काय करत? सतत देवाची स्तुती, देवाची आराधना करत होता. ते स्तोत्र त्याने लिहिले. राजवाड्यात होता परंतु परमेश्वराला तो विसरला नाही. म्हणून परमेश्वराने दाविदाच्या घराण्यात जन्म घेतला प्रियजनांनो. हे त्याचं उत्तर प्रियजनांनो. खूप दाविदाने डीपली परमेश्वराला जाणले. 23 स्तोत्र फक्त तुम्ही वाचा प्रियजनांनो. त्याच्यामध्ये पूर्ण जीवनाचा रहस्य आलेलं आहे. तुम्ही वाचा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मी गाण्या रीतीने म्हणते, कारण की दावीद राजा तेव्हा वीणा वाजवायचा, सितार वाजवायचा आणि गाण्या रीतीने म्हणायचा स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, मृत्यू छायाच्या दरी तो. मी जात असलो तरी अरिष्टात घेणार नाही, कारण तुझी आकडी, तुझी काठी मला धीर देते. शत्रूंच्या देखत मसपुडे तू ताट वाढीतोस, माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील याचा अर्थ काय प्रियजनांनो? एक एक वचनाचा अर्थ इतका गहरा आहे बघा. जिनी परमेश्वराला अशा गहिराई रीतीनं ओळखले तो म्हणेल, God is so good, God is so good, God is so good, He's so good to me. He answers prayer, He answers prayer, He answers prayer, He's so good to me. सर्वांनी म्हणावे प्रियजनांनो, फक्त मी नाही, मी त्याचा अनुभव घेते आणि तुम्ही पण त्याचा अनुभव घेत आहे. म्हणून म्हणा, गॉड इज सो गुड. आपण चांगले आहोत का प्रियजनांनो? नाही. आपण खूप सुंदर आहोत का? नाही. आपल्यामध्ये खूप काही गुण आहेत म्हणून त्याने तुम्हाला मला पसंत केले का? अगदी नाही प्रियजनांनो. आपल्यात एकही गुण नाही की त्याने आपल्याला पसंत करावं. एकही आपल्यामध्ये काही चांगलं कृत्य नाही जे आपण केलं आणि त्याने आपल्याला म्हणावं, ये बेटा, तू खूप चांगले कामं केले, तू चांगले कर्म केले म्हणून तुला मी स्वर्गात घेतो. नाही प्रियजनांनो. त्याने आपल्यावर प्रीती केली कारण तो चांगला पिता आहे, कारण तो आपला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा
किती चांगला आहे तो, त्याच्यामुळे त्याने त्याचा प्रिय पुत्र, त्याचा स्वभाव आहे की तो इतका चांगला आहे. आपण एकही चांगलं काम करत नाही, आपण एकही गुण नाही आपल्यात की त्याने आपल्याला पसंत करावं. प्रियजनांनो, आपण जगातले नीच, तुच्छ, दरिद्री आणि लोक आपल्याला तुच्छ लेखणारे, आपण असे दरिद्री जगातले नीच तुच्छ लेखलेले. माझ्या आप्पा म्हणायचे, दुनिया हम पर थुकता था. थुकायचे लोक, अरे हा काय माणूस आहे, एवढा बामन भट होता. हा, माझे वडील ब्राह्मणातून येशू मसीला त्यांनी स्वीकारले. प्रियजनांनो, आणि याचा खूप मोठा आनंद आणि खूप मोठा अभिमान आहे मला की त्यांनी खऱ्या जिवंत देवाची ओळख त्यांना लाभली. हा सर्वात मोठा आनंद आहे आणि अभिमान आहे माझ्या जीवनात. प्रियजनांनो, माझ्या आप्पांनी खूप म्हणजे जगिक दृष्टीने लोक त्यांना कामावर टॉर्चर करायचे. अरे औरत का धर्म में गया, शी कैसा आदमी है, मर्द है कैसा, टॉर्चर, औरत का धर्म में गया, औरत का धर्म में गया, असे त्यांना टॉर्चर करायचे. त्यांनी लक्ष नाही दिलं. त्यांनी केवळ या क्रूसखांबाकडे पाहिले आणि प्रभू येशूच्या प्रीतीला सन्मान देऊन त्या क्रूसखांबाकडे पाहत त्यांनी जीवन जगला. आणि एक चांगला प्रभूचा विश्वासू खरा इमानदार म्हणून ते जीवन जगले. आणि त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत परमेश्वराची त्यांनी देवापाची सेवकाई केली, सेवक झाले आणि त्यांनी रिटायरमेंट झाले. त्याच्यानंतर पण त्यांचा आत्मा उत्सुक राहायचा की मी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी माझं जीवन एक साक्षिका जीवन आहे म्हणायचे. याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो. हे आम्हाला दिलेलं माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो आमचे एक परमेश्वराने दिलेलं हे महान असं स्वर्गीय बक्षीस आहे आम्हाला. हे स्वर्गीय धन आहे. प्रियजनांनो, हे मिळवण्यासाठी मला तुम्हाला अजून झटायचंय. कारण आपलं हे युद्ध आपलं नाही आहे. काय म्हणतो देवप्पा, हे युद्ध परमेश्वराचे आहे. काय म्हणतो बघा, हा युद्ध परमेश्वराचा आहे. कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. परमेश्वर कोणत्या भाल्याला नाही, कोणत्या तलवारीला विजयी होत नाही. तर परमेश्वर त्याच्यावर विश्वास धरून त्याच्या नावावर जे भिस्त टाकतात, तो व्यक्ती स्वस्थ राहतो, तो व्यक्ती आनंदित राहतो, तो व्यक्ती खुश राहतो. प्रियजनांनो, आज तुम्हाला हे आनंद लाभला आहे का, ही शांती लाभली आहे का? प्रियजनांनो, शांतीचा राजकुमार तो आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंदित राहा. हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादाने ओतप्रोत भरभरून काढो. आमेन.